एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक दिवस असं पण येईल की आपल्याला पण आपलं प्रेम मिळेल. ठीक आहे का, मार सहन कर. आता काय पैसा तर देतोय ना तुला तो. बिहेवियरचं काय, उद्या जाऊन मार खाल्ला की तुम्ही शिवाय घालणारे मुलांना की सगळे मुलं सेमच असतात. किस्सा टाइम गाईज. तर मित्रांनो, तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे, माझ्या लाईफमध्ये घडला आहे. खूप सारे मुलं आहेत, ते या गोष्टीला रिलेट सुद्धा करतील. शेवटपर्यंत ऐका, किस्सा एकदम मजेशीर आहे. तर विषय असा होता की 2 वर्षापूर्वी एक मुलगी होती लाईफमध्ये आणि आम्ही एकमेकांना म्हणजे दोघंही एकमेकांना आवडायचो. मला पण ती आवडायची, तिला पण मी आवडायचो. आणि असंच चाललं होतं. तेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन करायचो, पण आमचा स्टार्टिंग फेज होता, नाही का, स्ट्रगल वगैरे चालू होता. आणि जास्त काही एवढं इन्कम नव्हतं, पण ठीकठाक बऱ्यापैकी चांगलं इन्कम होतं. आणि तेव्हा आय थिंक माझी डिग्री पण झाली नव्हती आणि डिग्री पण करत होतो मी. असं नव्हतं की सोडून दिलं होतं, डिग्री चालू होती माझी, मी करत होतो, एक्सटर्नल करत होतो. आणि असं झालं की मी म्हटलं की आता पुढं स्टेप घ्यायला पाहिजे. आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो की आम्ही पुढची स्टेप घ्यायची का हे विचार करत होतो. मी तिला म्हटलं की असं आहे का, करायचं का. तर ती मला म्हटली की अरे रिलेशनशिपमध्ये यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण विषय असा होतोय की माझे जे घरचे आहेत ते कॉन्टेंट क्रिएशन जे हे करिअर आहे ना त्याला ॲक्सेप्ट नाही करत. म्हणजे ते ह्या गोष्टीला मान्यता देणार नाही. आणि तुझी अजून डिग्री पण झालेली नाही आहे, म्हणजे बी ए तू आत्ताशी BA ची डिग्री करतो आणि BA ची डिग्री पण ॲक्सेप्ट नाही करणार. त्यांच्या घरी पार म्हणजे तिचं असं ड्रीम होतं की तिला असं मोठं काहीतरी बनायचं आहे. म्हणजे आता आठवत नाही मला, पण असंच डॉक्टर, इंजिनियर किंवा असं मोठे आर्किटेक्ट, असे मोठे जे पोस्ट असतात ना, तसं काहीतरी तिला बनायचं होतं. आता आठवत नाही, पण मी BA ची डिग्री करत होतो. त्यामुळे ते एखाद्या मुलीच्या पॅरेंट्ससाठी खूप बेसिक डिग्री असं समजलं जातं. तर मी ते करत होतो. आणि मग ती मला म्हटली की नाही, कॉन्टेंट क्रिएशन माझ्या घरी अलाउड नाही करणार, माझ्या घरी ॲक्सेप्ट नाही करणार. मग मी तिला म्हटलं की मग आता काय करायचं. तर ती म्हटली की आपण एक काम करूया, आपण इथेच थांबूया, ह्याच्यापुढं आपलं काय होणार नाही रिलेशनशिप वगैरे. आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतोच पहिली गोष्ट, पण होणार नाही ती बोलली. तर मग त्याच्यानंतर आमचं झालं बोलणं बंद झाल्यानंतर ती मला इंस्टाग्रामवरती ॲडच होती. मग मी तिच्या स्टोरी बघत असायचो. मग ती दरवेळेस, म्हणजे तिचा एक हिरो आहे विकी कौशल तिला खूप आवडायचा. तर ती इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरती सारख्या स्टोरीज टाकायची की माय क्रश, माय लव्ह, मग हे ते, माझा नवरा मला असाच हवा आहे, हे ते मुलींच्या असतात टिपिकल गोष्टी की बाबा मला विकी कौशल आवडतो, मला त्यासोबत लग्न करायचं, हे ते. आणि मग ते स्टोरीज बघता त्याचं पण लग्न ठरलं की बाबा कॅटरीनासोबत लग्न झालं त्याचं. आणि मग असल्या भाराभर तिच्या स्टोरीज पडायला लागल्या की अरे माझं हार्टब्रेक झालंय, विकी कौशलचं लग्न झालं, आता मी काय करू, मला रडायला येते, माझा एकच क्रश होता, मी काय करू, मला राहवत नाहीये, हे ते, माझ्या क्रशने लग्न केलं, असे रडायच्या स्टोरी टाकतात ना मुली वगैरे. तर मग त्याच्या स्टोरी टाकत होती. आणि मग त्या गोष्टींवरती मला एक गोष्ट रिअलाइज झाली की विकी कौशल आणि माझ्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की तो एका 70 mm मोठ्या पडद्यावरती काम करतो आणि मी 16:9 एका मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवरती काम करतो. विकी कौशलचं फेम सुद्धा जास्ती आहे आणि विकी कौशलचं इन्कम सुद्धा जास्ती आहे. त्याच्या मानाने माझं इन्कम कमी आहे आणि माझं फेम सुद्धा कमी आहे. पण आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट सेम आहे, ती म्हणजे ऍक्टिंग. ठीक आहे. आणि ऍक्टिंगच अशी एक गोष्ट आहे जी त्या मुलीला नको होती माझ्याकडनं. म्हणजे तिच्या घरचे ऍक्सेप्ट करत नव्हते ऍक्टिंगला. पण ती स्टोरीवरती असं टाकायची की बाबा मला विकी कौशल सारखा नवरा पाहिजे आणि हे ते. अरे तो पण तर ऍक्टिंगच करतोय ना, मी पण ऍक्टिंगच करतोय, दोघांचं सेमच प्रोफेशन आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला कळतंय का मित्रांनो काय आहे की आयुष्यामध्ये पैसा कमवला पाहिजे, पैसा इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे म्हणून तिला तो नवरा म्हणून पाहिजे. तर ह्याच्यावरनं तुम्हाला काय समजतंय की आयुष्यामध्ये तुमची कास्ट काय आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही कसे दिसता आणि तुमचं किती शिक्षण झालंय हे मॅटर करत नाही. मॅटर काय करतं, पैसा. जर तुमच्याकडे पैसा असेल ना तर त्या मुलीची आई पण आहे ना फेकून मारल तुमच्या तोंडावरती मुलीला. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक दिवस असं पण येईल की आपल्याला पण आपलं प्रेम मिळेल. ठीक आहे, पैसा मॅटर करतो, नाही म्हणत नाहीये मी, पण कधी कधी काय होतं की माणसांनी बिहेवियर पण बघितलं पाहिजे. नाहीतर उद्या तुम्ही पैशावाल्या घराण्यामध्ये मुलीचं लग्न करसाल आणि तो पहिल्याच दिवशी घरी गेल्या बेल्ट काढायचा आणि अशा मारायला सुरुवात करायचा. दुसऱ्या दिवशी घरी येऊन सांगल की बाबा मला मारलं, आता काय करू. तर घरचे म्हणतील की ठीक आहे त्याच्याकडे पैसा आहे, मार सहन कर, आता काय पैसा तर देतोय ना तुला तो. बिहेवियरचं काय,
जी ट्रीटमेंट तिच्या घरी राहण्यासारखी तिला मिळत होती, इथं हमाल बनवून ठेवलाय. ते चालणार आहे घरच्यांना, त्यांच्या मार मिळालेला चालणार आहे, पण स्वभाव नाही चालणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यातनं काय समजलंय हे तुम्हाला तुमच्यापर्यंत ती गोष्ट गेलीच असेल की बाबा मला काय म्हणायचंय. तर पैसा तो मॅटर करतो, तुम्ही पैसा पण कमवाच, पण पैशासोबत माणुसकी पण बघा, बिहेवियर पण बघा. आणि मुला मुलींना एकत्र राहून सोबत ग्रो करून सोबत पैसे कमवता येतात, पण मुलगा पण चांगला असला पाहिजे, मुलगी पण चांगली असली पाहिजे. दोघंही जर चांगले असतील तर सोबत पैसा कमवा ना. तुम्हाला आधीपासूनच पैसावाला पाहिजे, मग उद्या जाऊन मार खाल्ला की तुम्ही शिवाय घालणारे मुलांना की सगळे मुलं सेमच असतात. तर असं करू नका. जर तुम्ही एकमेकांना आवडत असाल तर होकार द्या. घरच्यांना मनवता येतं काही करून, ॲट दी एंड घरचे पण लावून देतात लग्न. एवढंच सांगायचं होतं मला. आणि असेच मजेशीर किस्से मी तुम्हाला नंतर पण सांगेल. आत्तासाठी आपण जाऊया, हा व्हिडिओ तो संपलेला आहे आणि पुढे लवकरच मी अजून एक मजेशीर किस्से घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आत्तासाठी बाय बाय.